नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ट्रान्सलेशन आपल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमधील क्वेश्चन नंबर 7B. त्याच्या आधी बाळांनो थोडंसं मनोगत. आपण अभ्यास करत असताना संपूर्ण लक्ष केंद्रित करून जर मन एकाग्र केलं, कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपला अभ्यास नक्कीच छान होणार आहे. आणि सूर्यासारखं जर तळपायचं असेल, आपल्याला आयुष्यात यश मिळवायचं असेल तर आपल्याला भरपूर कष्ट आणि त्रास घेणंच पाहिजे. म्हणून यशस्वी होण्यासाठी बाळांनो तुमच्यामध्ये सातत्य हवं, कष्ट हवं, ध्येय हवं. तर चला आज आपण पाहणार आहोत ट्रान्सलेशन क्वेश्चन नंबर 7B. एकूण 5 गुणांसाठी आपल्या इंग्लिश बोर्ड पेपरामध्ये येणारा हा प्रश्न आहे. तर तो सोडवायचा कसा? अवघे 5 गुण आपलेच आहेत आणि ते आपण मिळवणार आहोत या ध्येयानं बनवलेला हा तुमच्यासाठीचा व्हिडिओ. बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटच्या प्रश्नामध्ये प्रोव्हर्ब्स दिलेले असतात, काही म्हणी दिल्या असतात आणि त्या म्हणींचा जवळपास 100 म्हणी मी तुमच्यासाठी बाजूला काढलेल्या आहेत आणि त्याचं ट्रान्सलेशन विथ इंग्लिश अँड मराठी यामध्ये इम्पॉर्टंट प्रोव्हर्ब्स देत आहे. 1. An apple a day keeps the doctor away. दररोज एक सफरचंद दवाखान्यात जाणे बंद. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. अ ड्रॉविंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सोने नसते. म्हणजेच दुरून डोंगर साजरे. आपल्याला वाटत असतं की पुढचं खूप छान अवडंब दिसतो आपल्याला, बट तिथं ते चकाकणारं प्रत्येक गोष्ट सोनं असते असं नव्हे. अ फिग फॉर दी डॉक्टर व्हेन क्युअर्स मीन्स गरज सरोणी वैद्य मरो. अ फिगर अमंग सायफर वासरात लंगडी गाय शहाणी. अँड एम्प्टी व्हिसल्स मेक मच नॉईज. उथळ पाण्याला खळखळाट फार. अ थिप ऑलवेज फिनान्सिस दॅट इज मून लाईट. चोराच्या मनात चांदणे. अ बॅड वर्कमॅन क्वाल्स विथ हिज टूल्स. नाचता येईना अंगण वाकडे. अ नॉट फॉर दी वाईज अँड रॉड फॉर दी फुल. शहाण्याला शब्दाचा मार. अ वर्ड्स इज इनफ फॉर दी वाईज. शहाण्याला शब्दाचा मार. ॲपियरन्स आर अ डिसएफेक्टिव्ह. दिसतं तसं नसतं. अ फ्रेंड्स इज नीड इज अ फ्रेंड इन नीड. गरजेला हात देतो तोच खरा मित्र. बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडलेला आहे बाळांनो. मध्ये मध्ये व्हिडिओ हळूहळू करायचा, म्हणजे अगदी आणि लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अ पेनी सेव्ड इज अ पेनी गेन्ड. वाचवलेला पैसा म्हणजेच मिळवलेला पैसा. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. मॉस मीन्स गवत, शेवाळ एक प्रकार. अ रॉलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. गडगडत जाणाऱ्या दगडाला शेवाळ कधीही चिटकत नाही. याचाच अर्थ प्रयत्नवादी माणूस कधी अपयशी ठरत नाही. अ स्विचेस इन अ टाईम 7-9. हाही बऱ्याच वेळेला बोर्डाच्या परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. अ स्विचेस इज अ टाईम 7-9. वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य हानी टाळता येते. ऑल इज फेअर इज लव्ह अँड वॉर. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट गोड सारेच गोड. अ फ्रेंड इज इझियर लॉस दॅन फाउंड. मित्र चांगला मिळवणे खूप अवघड, बट घालवणे अगदी सोपं. तो आपल्या स्वभावावर ठरतं. ॲज यू सॉ सो शाल यू रिप. करावे तसे भरावे. रिप ॲज यू सॉ. पेरावे तेच उगवते. ब्रेकिंग डॉग सेल्डम बाइट्स. गरजेल तो बरसेल काय.
ॲज द किंग सो आर दी सब्जेक्ट. यथा प्रजा तथा प्रजा. Avoid extremes and excess of everyone is bad. अति तिथे माती. देन बघा बाळांनो, बेगर्स कॅन नॉट बी चूझर्स. अन्नछत्रात जाऊन मिरफूड मागायची नाही. बर्ड्स ऑफ फिदर फ्लॉक टुगेदर. एकाच माळेतले मणी. ब्लड इज थिकर दॅन दी वॉटर. कातड्यापेक्षा आतड्याची ओढ जास्त असते. ब्युटी इज ओनली स्किन डीप. आकृतीपेक्षा कृती महत्त्वाची. बेटर लेट दॅन नेव्हर. कधीही उशिरा का होईना पण काम करणं श्रेयस्कर असतं. बिटवीन द डिव्हाइल अँड डीप द सी. इकडे आड आणि तिकडे विहीर. चॅरिटी बिंग्स ॲट होम. स्वतःच्या घरापासून चांगल्या कामाचा प्रारंभ करावा. कनेक्टमेंट इज अ हॅपीनेस. संतोष हाच परमसुख. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. मीन्स बघा, हंतरून पाहून पाय पसरावे. हा सुद्धा बऱ्याच वेळेला आलेला पडलेला प्रश्न आहे. डोंट क्रॉस अ ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करत बसू नये. म्हणजेच भविष्यकाळ पाहत बसू नये, वर्तमान काळ जगावा. डॉक्टर्स आफ्टर डेथ नेहमी आहे वराती मागून घोडे. एव्हरी टाईड हॅज इट्स इब्स. जीवनात चढ उतार असतातच. एव्हरी हाऊस हॅज इट अ स्केल्टन. घरोघरी मातीच्या चुली. एव्हरी डॉग हॅज बी हिज डेज. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. इथं शब्दशः अर्थ लागत नाहीत, हे नीट लक्ष देऊन पहा. एव्हरी लाईट हिज इट्स अ शॅडो. दिव्याखाली अंधार. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. लवकर निजे, लवकर उठे, तय ज्ञान आणि संपत्ती आरोग्य लाभे. इझियर सेड दॅन डन. बोलणं सोपं आणि करणं अवघड. एक्झाम्पल्स इज बेटर दॅन प्रिसेक्ट्स. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हाच आपला सर्वांचा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. एम्प्टी माइंड डिव्हाइल्ड वर्कशॉप. बघा, रिकामं घर सैतानाचं घर. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं. फर्स्ट कम फर्स्ट सेव्ह. हाजीर तो वजीर. फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन इज द सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. फाईन फिदर मेक अ फाईन बर्ड्स. ज्याची पिसे सुंदर तो सुंदर. गिव्ज एव्हरी मॅन द इयर बट अ फ्यू दे व्हाईस. ऐकावे जणाचे अण करावे मनाचे. गिव एव्हरी वन हिज ड्यू. ज्याचे त्याला श्रेय दिलेच पाहिजे. ही प्लेज वेल हू वाईन. ज्याच्या हाती ससा तोच पारधी. बघा, इथं आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणी आणि वाक्य म्हणजे जसं आपल्याला आपण बोलतो तसे अर्थ लागत नाहीत. हाफ अलूफ इज बेटर दॅन नन. उपवास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी खाल्लेली बरी. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम धर्म आहे. हॅबिट इज अ सेकंड नेचर. जित्याची खोड मेडल्याशिवाय जात नाही. हनी इज अ स्वीट बट द बी स्ट्रिंग. घी देखा लेकिन बडगा नाही देखा. म्हणजेच काय रे, हनी इज अ स्वीट बट बी इज अ स्ट्रिंग. इथं आपल्याला असा अर्थ घ्यायचा आहे, मध तर गोड आहे पण मध काढायला गेल्यानंतर मधाचा स्वाद घेण्यापूर्वी तिथं प्रचंड माशा चावल्या जातात. याचा अर्थ आणखीन एक पद्धतीने घेऊ शकतो आपण. यश हवं असेल तर कष्ट केल्याशिवाय किंवा त्रास झाल्याशिवाय राहत नाही. इट इज नेव्हर टू लेट बी मीन. चूक केव्हाही दुरुस्त करावी किंवा उशीर झाला तरी चालेल पण सुधारणाही स्वतःमध्ये करावी.
इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पाइल्ड मिल्क. हा नेहमी विचारतात बघा. इथं आपण असं नाही घ्यायचं की दूध उतू केलं म्हणून रडत बसू नये. तर गतकाळात जो काही आपण दुःख भोगलेलं आहे ती चूक पुन्हा करता कामा नये. इट इज बेटर सेड दॅन डन. बोलणं सोपं आणि करणं अवघड. नॉलेज इज अ बेस्ट पॉवर. ज्ञान हेच सामर्थ्य. लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्शन्स. ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. लुक बिफोर यू लिप. पूर्ण केल्याशिवाय कृती करू नका किंवा केल्याशिवाय बोलू नका. लव इज ब्लाइंड. प्रेम अंधळं असतं. लाईफ इज लव, एन्जॉय इट. जीवनावर प्रेम करा, खरा आनंद मिळेल. मच डिस्प्ले बट नो सबस्टन्स. बडं घर पोकळ वासा. मेनी ड्रॉप्स मेक अ शॉवर. थेंबे थेंबे तळे साचे. मॅन प्रोग्रेस गॉड डिस्पोज. माणूस एक योजतो आणि देव वेगळंच काही करतो. मेनी हँड्स मेक वर्क लाईट. अनेकांच्या सहकार्यानं काम सोपं होतं. माईट इज राईट. हाही बऱ्याच वेळेला आलेला आहे. बळी तो कानपिळी. मनी इज बिगेस्ट मनी. पैशाकडेच पैसा ओढला जातो. नो पेन्स नो गेन्स. कष्टाविना फळ नाही. नेसेसिटी इज द मदर ऑफ द इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. नो स्मोक विदाउट अ फायर. विस्तवाशिवाय धूर नाही. नो रोज विदाउट अ थॉर्न. काट्याशिवाय गुलाब नाही. न्यू लॉर्ड न्यू लॉज. नवं राज्य नवे नियम. ओल्ड इज गोल्ड. जुने तेच सोने. वन्स वेट ट्वाइस शाय. दूध पोळलेला ताक सुद्धा फुंकून पितो. देन फ्राईड हॅज फॉल्स. गर्वाचं घर खाली. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. स्पीच इज अ सिल्वर बट सायलेन्स इज अ गोल्डन. बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ. सेईंग इज अ वन थिंग डुईंग अनादर. बोलणं सोपं आणि करणं अवघड. बघा किती वेळा आलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. साऊंड माइंड इज अ साऊंड बॉडी. शरीर निरोगी तर मन निरोगी. सर्व्हिस टू मॅन इज अ सर्व्हिस टू गॉड. मानवाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा. सायलेन्स इज अ गोल्डन. झाकली मूठ 1.25 लाखाची. सेल्फ हेल्प इज अ बेस्ट हेल्प. स्वतःला केलेली मदत ही सर्वात उत्तम मदत. स्लो अँड स्टेडी विन दी रेस. सावकाश आणि सातत्यानं केलेलं काम हे मनुष्याला यशापर्यंत घेऊन जातं. सेईंग इज अ बिलिव्हिंग. हातच्या काकणाला आरसा कशाला. द चाइल्ड इज फादर ऑफ द मॅन. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. टीट फॉर टॅट. जशास तसे. टाईम अँड टाईड वेंट फॉर नन. काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही. टू इर इज अ ह्युमन. माणूस हा चुकींचा मूर्तिमंत पुतळा आहे. टाईम इज अ मनी. वेळ हीच संपत्ती. ट्रूथ विल बी आउट. लपून राहत नाही. सत्य कधीही लपून राहत नाही. ट्रूथ विल बी आउट. युनियन इज अ स्ट्रेंथ. युनियन मीन्स एकी हेच आपलं बळ आहे. व्हाय कास्ट पर्ल्स बिफोर अ स्वाईन. गाढवाला गुळाची चव काय. वेल बिगन इज अ हाफ ऑफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम फत्ते. वॉल्स हॅव इयर्स. भिंतीला सुद्धा कान असतात. व्हेअर देअर इज अ वेल देअर इज अ वे. इच्छा तिथे मार्ग. व्हॉट्स डन कॅन नॉट बी डन. एकदा जे घडले ते घडलेच. व्हेन इज रोमो डू नॉट दी रोमन टू. जसा देश तसा वेश. फ्रेंड्स आर मेनी व्हेन पॉकेट आर फुल. म्हणजेच असतील शीत तर जमतील भूत. वी डोंट नीड अ कॅन्डल टू सी द सन. इथं आपल्याला हातच्या काकणाला आरसा कशाला किंवा स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुराव्याची गरज लागत नाही.
तर बाळांनो, आपण जवळपास 100हून अधिक प्रोनाउन्स इंग्लिश विथ मराठी पाहिलेले आहेत. हे तुम्हाला कसे वाटले हे लक्ष देऊन ऐका. यातून तुमची 5 गुणांची तयारी होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. लाईक करा. नमस्कार.